लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ। पवार महाराष्ट्रातल्या राजकारणातील मोठं नाव। अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली। कुटुंबात कोणतीही फूट नसल्याचे पवार कुटुंबियांकडून वारंवार सांगण्यात येत होते। पण आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीत रंगणार आहे। अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे संपूर्ण कुटुंब शरद पवार यांच्या बाजूने बारामतीत प्रचाराच्या रिंगणात उतरलेले दिसत आहे। आतापर्यंत अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार बारामतीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत फिरत होते। मात्र गेल्या काही दिवसांपासून श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार या देखील अजितदादांच्या विरोधात सक्रिय झाल्या आहेत। नमस्कार, मी गौरी, टाइम महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील ही लढाई अजित पवार आणि शरद पवारांसाठी प्रतिष्ठेची झाली असली तरी लेक विरुद्ध सून अशी रंगत बारामतीत होणार आहे। अजित पवार शरद पवारांमधील वार प्रतिवार पाहायला मिळत असताना या निवडणुकीमध्ये संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्यासाठी मैदानात एकत्रितपणे उतरल्याचे पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेले एक वक्तव्य चांगलं चर्चेत आलं होतं। मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असं म्हणत शरद पवारांनी लेकीची पाठराखण करत सुनेत्राला टोला लगावला होता। त्यावरून पवार आडनाव जिथे असेल तिथेच मतदान करा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना सांगितलं होतं। त्यावरून मुलीच्या प्रेमापोटी पवारांना धृतराष्ट्र झाल्याची टीका राष्ट्रवादी अजित पवार गटांकडून वारंवार होत होती। बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन करताना 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे असा मुद्दा मांडताना अजित पवार दिसून येत आहेत। 3 मे रोजी बारामती येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, शर्मिला पवार तसेच पवार कुटुंबियातील अनेक सदस्य या मेळाव्याला उपस्थित होते। त्यावेळी श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी मूळ DNA जो आहे तो सुप्रिया सुळे यांच्यामध्येच आहे असं वक्तव्य करत विरोधकांसह अजित पवारांवर निशाणा साधला। एक छोटासा मुद्दा गाजतोय सध्या की लोकांनी त्याच्यावरती टीका केली। साहेब म्हणाले की मूळ पवार कोण, त्याच्यावरती मी साहेबांच्या ह्याच्यावरती बोलण्या इतपत मी मोठी नाहीये, परंतु एक पवारांची सून म्हणून मी निश्चितपणे याच्यावरती एक बोलू शकते की मी किंवा आम्ही सर्व सुना आम्ही पवारांच्या घरामध्ये त्यांच्या लेकाशी लग्न करून आलेलो आहोत। आम्ही लग्न करून या नात्याने आम्ही पवारांच्या सुना आहोत, परंतु सुप्रियाताई या जन्माने पवार आहेत आणि त्यांच्या रक्ताने त्या या नात्यामध्ये आहेत। गेले काही दिवस अजित पवार हे सातत्याने सभांमधून शरद पवारांच्या टीकेला उत्तर देत आहेत। मात्र अजित पवार यांच्या लेकीच्या प्रेमापोटी सुना बाहेरच्या वाटतात का या टीकेला सख्या भाऊजाईनेच चांगलं प्रत्युत्तर दिले। शर्मिला पवार या अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत। त्या शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा देखील आहेत। इंदापूर व बारामती तालुक्यात या फाउंडेशनने सामाजिक काम केले आहे। सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आई प्रतिभा पवार आणि वहिनी शर्मिला पवार सातत्याने उभे आहेत। या आधी देखील आजपर्यंत लोकसभेत शरद पवार आणि अजित पवार आमदार असं चालत होतं। एक तीळ 7 जणांनी वाटून खायचा असतो, सगळं एकट्यानेच खायचं नसतं, शर्मिला पवार असं म्हणाल्या होत्या। कुटुंबात आपल्याला एकटं पाडलं जातंय, तुम्ही साथ द्या अशी भावनिक साथ या आधी अजित पवारांनी बारामतीकरांना घातली होती। त्यानंतर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू केला। सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबियांनी चांगलीच कंबर कसली आहे। जसजसा मतदानाचा दिवस जवळ येत जाईल तसाच पवार कुटुंबियातील हा संघर्ष तितकाच वाढताना दिसेल। त्यामुळे ताई की वहिनी कोणाला दिल्लीत पाठवायचं असं बारामतीकरांसमोर मोठं आव्हान आहे। हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टाइम महाराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।
आहे.